आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत एका वाघाची. हा वाघ शिवसेनेचा नाही आहे, कारण सध्या शिवसेनेची चर्चा सर्वाधिक आहे. पण शिवसेना आणि भारतातले अन्य प्रादेशिक पक्ष जे मुख्यतः भाषिक आणि प्रांतीय अस्मितेच्या नावाने राजकारण करतात, मराठी भाषेच्या नावाने, मराठी संस्कृतीच्या नावाने, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाने, त्यांच्याशी या व्हिडिओचा थोडाफार संबंध आहे. हा वाघ आहे एक चिमुकला देश आणि त्या चिमुकल्या देशाचं नाव आहे इस्टोनिया. इस्टोनिया कुठे आहे याच्यापैकी मलाही काही वर्षांपूर्वी माहिती नव्हतं, पण आज आपण चर्चा करणार आहोत ते डॉक्टर प्रिया कुलकर्णी यांच्याशी. त्या इस्टोनियामधनं आपल्याशी चर्चा करणार आहेत, आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होणार आहेत. डॉक्टर प्रिया कुलकर्णी मूळच्या सोलापूरच्या आणि पुण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, सर्जरीमध्ये MS केल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी त्या ब्रिटनला गेल्या आणि तिकडे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या सुमारे 5 वर्ष पुण्याला भारती विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत होते आणि आता एका संशोधन प्रकल्पाच्या निमित्ताने त्या इस्टोनिया या देशात गेलेल्या आहेत. इस्टोनियाची चर्चा करायचं कारण म्हणजे एक स्वतःची भाषा, स्वतःची संस्कृती याचा अभिमान असलेल्या या एका छोट्या चिमुकल्या देशाने जी मजल मारलेली आहे, जी प्रगती केलेली आहे, त्यातून आपल्याला महाराष्ट्राला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. सर्वप्रथम स्पष्ट करू इच्छितो की मला इथे महाराष्ट्र आणि इस्टोनिया यांची तुलना करायची नाही आहे, कारण ती ही तुलना होऊच शकत नाही. म्हणजे असं म्हणतात की इस्टोनियाची लोकसंख्या कदाचित पुण्याच्या कोथरूडमध्ये किंवा मुंबईच्या गिरगावातही मावू शकेल. जेमतेम 13 लाख लोकसंख्येचा हा देश आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या बघायला गेलं तर इस्टोनियापेक्षा 1000 पट जास्त आहे. आणि एकूणच इस्टोनियाचं भौगोलिक स्थान, त्याच्या आजूबाजूचे देश या सगळ्याचे भारताशी तुलना होऊ शकत नाही. पण अनेक साधर्म्य स्थळं भारताशी, इस्टोनियाशी आहेत. भारताप्रमाणेही अनेक शतकं इस्टोनियाला गुलामगिरीत घालवावी लागली होती. जवळजवळ 200 वर्ष त्याच्यावर रशियाने राज्य केलं आणि 1921मध्ये पहिल्या महायुद्धानंतर इस्टोनियाने स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलं. पण हे स्वातंत्र्य अल्पकाळ टिकलं. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला हिटलर म्हणजे नाझी राजवट आणि स्टॅलिनची सोव्हिएट रशियन राजवट यांनी करार केला आणि त्याच्याद्वारे इस्टोनिया रशियाने बळकावला. त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीने तो रशियाकडनं स्वतःच्या ताब्यात घेतला आणि तिथे एक सरकार बसवलं. पण दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी म्हणजे 1944मध्ये पुन्हा एकदा सोव्हिएट रशियाने इस्टोनियावर ताबा मिळवला आणि 1991 सालापर्यंत म्हणजे सोव्हिएट रशियाच्या विघटनापर्यंत इस्टोनिया हा रशियाचा भाग होता. आणि 1991 साली जेव्हा इस्टोनियाला स्वातंत्र्य मिळालं, अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं रशियाचं विघटन झाल्यामुळे, तेव्हा इस्टोनियाची अवस्था अतिशय वाईट होती. गाड्यांमध्ये भरायला पेट्रोल नव्हतं, वीज नव्हती, बाजारात पुरेसं अन्नधान्य नव्हतं, लोकांचे रोजगार गेले होते. जवळजवळ 30-40% लोकांचे रोजगार या सगळ्या काळात गेले होते. आणि असं असताना देखील म्हणजे मुख्यतः इस्टोनियाचा जवळपास सर्व व्यापार रशियाशी होता. आणि अशा वेळेला एखाद्या देशामध्ये अनागोंदी माजली असती, अराजकता माजली असती. पण अशाही परिस्थितीत इस्टोनियाने आपल्या देशाला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी स्वप्न बघायला सुरुवात केली. जेव्हा इंटरनेटचा प्रसार झाला नव्हता, इंटरनेट सामान्य लोक वापरत नव्हते, तेव्हा इस्टोनियाने संपूर्ण देशच इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानावर उभं करायचं स्वप्न बघितलं आणि ते प्रत्यक्षात साकार केलं. आपल्याकडे जसं आधार कार्ड आहे आणि आधारचा आधार क्रमांक प्रत्येक रहिवाशाला, मी नागरिकाला म्हणणार नाही, रहिवाशाला आधार क्रमांक दिलेला आहे, तशाच प्रकारे 2002 सालीच इस्टोनियाने आपल्या देशामध्ये एक ई-रेसिडेन्सी किंवा अशा प्रकारचा प्रकल्प राबवला, डिजिटल सोसायटी तयार केली. आणि आज जर आपण इस्टोनियात बघितलं तर 1000हून जास्त सेवा नागरिकांना इंटरनेटच्या द्वारे मिळतात. 99% सरकारी काम, सरकारी सेवा इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना पोहोचवल्या जातात. आणि ही जी डिजिटल सोसायटी आहे म्हणजे तुमच्या खिशात फक्त तुमचं क्रेडिट कार्ड
आणि तुमचं ई रेसिडेन्सी असेल, तो क्रमांक असेल, ते कार्ड असेल आणि ते तुमच्या मोबाईलमध्ये असू शकतं, कार्ड पण बाळगण्याची गरज नाही, तर तुम्हाला सर्व सेवा, याच्यामध्ये तुमचं शिक्षण असेल, याच्यामध्ये तुमच्या आरोग्य सेवा असतील, कुठल्याही डॉक्टरकडे गेलात तरी त्याला तुमची मेडिकल हिस्ट्री समजू शकते, त्याच्यामध्ये तुम्हाला 7/12चा उतारा असेल, अर्थात तिथे 7/12 आहे की नाही माहिती नाही, पण एक जमिनीचे व्यवहार आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. त्याच्यामध्ये तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स आलं, त्याच्यामध्ये तुमची बँक आली, सर्व गोष्टी तुम्हाला या एका कार्डाच्या सहाय्याने मिळू शकतात. आणि आपल्याकडे जसं महाराष्ट्रात ग्रीड फेल होण्यामागे एक सायबर दहशतवादाचा प्रकार असल्याच्या चर्चा रंगल्या, त्या प्रत्यक्षात होत्या की नाही माहिती नाही, पण तशाच प्रकारे, आणि ही अफवा नव्हती, इस्टोनियामध्ये रशियानी, शेजारच्या देशांनी त्यांच्या संपूर्ण टेलिकॉम नेटवर्कवर सायबर हल्ले केले 2007 साली, कारण इस्टोनिया युरोपाच्या जवळ खेचला जात होता. आणि अशा परिस्थितीत सगळं सायबर इन्फ्रास्ट्रक्चर, टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर फेल गेलं असताना इस्टोनियानी त्याच्यातनं पुन्हा एक नवीन निर्मिती केली आणि त्याच्यातनं ही डिजिटल सोसायटी निर्माण झाली आहे. आणि आज एक इस्टोनिया जगातलं आघाडीचं, ज्याला सिलिकॉन व्हॅली म्हणता येऊ शकेल, अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली आहे, इस्रायलमध्ये ही एक चांगल्यापैकी एक सिलिकॉन वाडी त्याला म्हणतात, साऊथ कोरियामध्ये आहे, सिंगापूरमध्ये आहे, तसंच इस्टोनियानी देखील तयार केलेली आहे. केवळ ते एवढ्यावरच थांबलेले नाही आहेत, तर इस्टोनियानी स्काईप सारख्या कंपन्या त्या इस्टोनियात स्थापन झालेत. अनेक स्टार्टअप कंपन्या आज इस्टोनियामध्ये स्थापन होत आहेत. आणि आज या सगळ्या विषयाची चर्चा करायचं कारण म्हणजे आज भारताच्या रिलायन्स उद्योग समूहाने, जो माणूस इस्टोनियाच्या ई इस्टोनिया के डिजिटल सोसायटी प्रकल्पाचे जे CIO होते, त्यांना रिलायन्सनी आपल्या सेवेत घेतलेलं आहे. आणि रिलायन्सचे मुकेश अंबानी यांना देखील इस्टोनियाचं ई रेसिडेन्सी, ई नागरिकत्व मिळालेलं आहे. रविशंकर प्रसाद यांना देखील मिळालेले आहे. आणि ते मिळवण्यासाठी काही फारशी गरज पडत नाही, तुम्ही डिजिटली एक नोंदणी केली, कारण इस्टोनियामध्ये तुम्ही अवघ्या 3 मिनिटात तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता आणि 15 मिनिटात तुम्ही कंपनी रजिस्टर करू शकता. 5-6 तासात ती कंपनी अस्तित्वात येऊन तुम्ही कॉन्ट्रॅक्टही करू शकता. एवढी पुढारलेली इस्टोनिया आहे. पण फक्त देश पुढारलेला आहे, त्याच्यातही अनेक समस्या आहेत. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत डॉक्टर प्रिया कुलकर्णी यांच्याशी. आणि त्याच्यामुळे या व्हिडिओचा उद्देश एक केवळ इस्टोनियाची माहिती सांगणं असं नाही, तर आपल्या मराठीपणाच्या कक्षा रुंदावणं हा देखील आहे. कारण सातत्याने म्हणजे प्रांतीय अस्मिता, भाषिक अस्मिता असावीच, ती अतिशय महत्त्वाची आहे. पण भाषेचा अभिमान करता करता उठसूट काय झालं की मराठीचा अभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभाषेचा अपमान, मुंबईचा अपमान, महाराष्ट्राचा अपमान, असं सगळं राजकारण करत बसलो तर आपण पुढे जाणार नाही. आणि हे पुढे जाणं आयुष्यात आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या नाही, पण एक इस्टोनियानी काय केलं हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर प्रिया कुलकर्णी यांच्याशी. नमस्कार प्रियाजी, MH48 यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या चॅनलच्या एक दर्शक म्हणूनही परिचित आहात आणि आज आपण या चॅनलवरच्या चर्चेत सहभागी होत आहे. कसं वाटतंय आपल्याला, एक तुमची एक ओळख करून द्या आपल्या दर्शकांसाठी. अनयजी धन्यवाद. एकतर म्हणजे आपण एका कॉमेंटवरनं मी तुम्हाला तुमच्याच कुठल्या तरी एका व्हिडिओच्या कॉमेंटला प्रतिक्रिया दिली होती आणि इस्टोनिया मराठी भाषा दिनाच्या वेळेसच्या, आणि तिथून पुढे हे सगळं आपलं म्हणजे काय म्हणूया त्याला संवाद चालू झाला. आणि आता आपण त्याच विषयावरती पुढे जाऊन इस्टोनियाबद्दल आपण जास्त चर्चा करणार आहोत. तर एका फार वेगळ्या विषयावरती छान तुम्ही टॉपिक दिलेला आहात आणि आपण चर्चा करतोय, तर आनंद मला छान वाटतंय मला. आता बघूया म्हणजे लोकांचाही याला प्रतिसाद जर चांगला मिळाला तर छान होईल. म्हणजे आपण इस्टोनियात गेली साधारणतः 3 वर्ष राहताय, तर आपल्याकडे इस्टोनियाचं ई रेसिडेन्सी कार्ड आहे का, आणि जर ते असेल तर त्याचा अनुभव आपला कसा आहे? मी 2018 मार्च पासून इस्टोनियामध्ये राहते आता. आणि प्रत्येक म्हणजे 3 महिन्यापासून तुम्ही म्हणजे आपण जशी चर्चा झाली तसं की 3 महिन्यापासून पुढे ज्याला ज्याला व्हिसा मिळतो त्याला प्रत्येकाला इथे ID कार्ड मिळतं. तर हो, माझ्याकडेही ID कार्ड आहे, त्याला पर्सनल ID कार्ड किंवा EID असं म्हणतात. आणि अख्ख्या इस्टोनियाचा तो अक्षरशः कणा आहे. तर माझ्याकडेही ते ID कार्ड आहे. मी 1 मिनिट तुम्हाला ते दाखवू पण शकते. नक्की. फक्त मला
जर असेल समोर तर ठीक आहे, नाही तर आपण त्याचा फोटो दाखवू शकू. जसं दिसायला माझं आपल्याकडच्या पॅन कार्ड सारखं दिसतंय, पण या एका कारणावर त्यांची सगळी काय म्हणतात त्याला, हे या चिप मध्ये आहे. हा म्हणजे इथे इस्टोनियन गव्हर्नमेंटसाठी तुमची पर्सनल आयडेंटिटी म्हणजे तुमचा हा इथे वरती लिहिलेला नंबर आहे. आणि हा नंबर जो आहे तो अत्यंत युनिक आहे, की तो म्हणजे तुमचं बर्थ डेट, तुमचा जन्म दिनांक आणि तुमचं जेंडर म्हणजे तुमचं लिंग ह्याचं मिक्स करून हा इस्टोनियन आयडी बनवलेला असतो. आणि या गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा वापरण्यासाठी किंवा म्हणजे तुम्ही या गव्हर्नमेंटसाठी रेकॉर्ड किपिंगसाठी म्हणून हा एक नंबर असता. ह्याच्यावरून मग पुढे इस्टोनिया ही कॉन्सेप्ट चालू होते. हा याचा कणा आहे. आणि तुम्हाला आता कुठल्या कुठल्या सेवा या इस्टोनिया डिजिटल कार्ड मधनं मिळतात? जरी तुम्ही इस्टोनियाचे नागरिक नाही आहात आणि काही वर्षांसाठी इस्टोनियामध्ये राहिलात, तरी कुठल्या सेवा तुम्हाला आता या कार्डाद्वारे मिळू शकतात? मला एक फक्त खरं तर वोटिंग म्हणजे नॅशनल वोटिंग म्हणजे मी टार्टू हे इस्टोनिया मधलं नंबर 2चं शहर आहे आणि काय म्हणतात नॅशनल युनिव्हर्सिटी ह्या देशाची आणि बाल्टिक स्टेट्स म्हणजे लिथुआनिया आणि लाटविया आणि इस्टोनिया या तिघांची जी एक कॉमन युनिव्हर्सिटी आहे, मेडिकल युनिव्हर्सिटी, त्याचं हे शहर आहे. आणि मी त्यांचं जे काउन्सिल इलेक्शन आहे त्याला मी वोटिंग करू शकते, फक्त मला नॅशनल वोटिंग करू शकत नाही. हे एक सोडलं तर मला सगळ्या सुविधा, माझ्याकडे टेम्पररी रेसिडेंट परमिट आहे आणि त्याच्याद्वारे मला सगळ्याच सुविधा मिळतात ह्या एका कार्डवरती. पण आपण एकेका सुविधेकडे येऊया. म्हणजे सगळ्यात पहिले येतं आपलं ड्रायव्हिंग लायसन्स. तर ड्रायव्हिंग लायसन्स या कारणावर कसं तुम्ही ट्रॅफिक पोलिसनी पकडलं, किंवा कशा प्रकारे ड्रायव्हिंग लायसन्स काम करतं? असं आहे की इस्टोनियाच्या अंतर्गत म्हणजे आता मी थोडं ह्याला काय म्हणतात त्याला स्पष्टीकरण करते इस्टोनिया बद्दल. इस्टोनिया ही या देशाची गरज झालेली होती, कारण दुसऱ्या म्हणजे यांना नवीन नवीन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यांच्याकडची लोकसंख्या इतकी कमी होती की त्यांना प्रत्यक्ष म्हणजे काय म्हणतात त्याला माणसानी माणसाची फेस टू फेस सुविधा प्रत्येकाला देणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे ही या देशाची गरज म्हणून त्यांनी इस्टोनिया हा काय प्रकल्प सुरू केला आणि ह्या प्रकल्पाच्या अंडर त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रत्येक सुविधा आणल्या ह्याच्यामध्ये. सगळ्यात पहिल्यांदा 1996 मध्ये त्यांनी ई बँकिंग चालू केलं. पण आता हे ई बँकिंग ज्या वेळेला चालू केलं त्याच्यानंतर आता ज्या वेळेला स्मार्टफोन नवीन आले बाजारामध्ये, तर त्यावेळेला त्यांनी ह्या सगळ्या सुविधा ऑफकोर्स सगळी बँकिंग गोष्टी स्मार्टफोनमध्ये गेल्या. एकूण इस्टोनियाचा एक काय म्हणूया आपण त्याला भाग म्हणजे त्यांनी इथल्या प्रत्येक नागरिकाला त्या सुविधा कशा वापरायच्या याचं खूप छान प्रशिक्षण दिलं आणि ते योग्यपणे काम करतंय हे त्यांनी प्रत्येक ठिकाणी चेक केलं. म्हणजे आणि त्यामुळे ह्या सगळ्या सुविधा खूप टप्प्याटप्प्याने आल्या. म्हणजे 1996 साली ई बँकिंग आलं, मग त्यालाच जोडून 2000 मध्ये त्यांनी बाकीच्या सुविधा म्हणजे ई कॅबिनेट सारखी सुविधा असेल किंवा पार्किंग, ई एम पार्किंग म्हणजे ई पार्किंगची सुविधा असेल. मग नंतर 2005 साली ई पोलीस सुविधा आणली त्यांनी. मग त्याच्यानंतर अशा सगळ्या टप्प्याटप्प्यानी गोष्टी, मग हे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे जे आलं ह्या आत्ता आल्या. त्याच्यानंतर ई वोटिंग परत आलं, म्हणजे इथे 32% आता काय म्हणूया त्याला वोटिंग, ऑनलाईन वोटिंग होतं. आणि हे एवढ्या प्रमाणात वोटिंग होणारी इस्टोनिया हा जगातला पहिला देश आहे. तर ड्रायव्हिंग लायसन्स असू दे किंवा सगळं हे जे आयडी कार्ड आहे हा त्या सगळ्याचा काय म्हणूया बॅकबोन आहे. आणि हा कसा आहे तर या आयडी कार्ड बरोबर तुम्हाला 2 कोड दिले जातात, त्याला पिन असं म्हटलं जातं. तर एक पिन हा जो असतो हा केवळ म्हणजे काय म्हणूया प्रोफाईल माहिती जी आहे म्हणजे बेसिक माहिती जी असते, तुमचं नाव आहे, लिंग आहे, वय आहे, बर्थ डेट आहे, हे सगळं चेक करण्यासाठी जे मग गव्हर्नमेंट सर्व्हिसेस असतील किंवा पब्लिक सर्व्हिसेस असतील ते कुणीही चेक करू शकतं असा तो कॉमन डेटाबेस आहे हे. आणि दुसरं म्हणजे डिजिटल सिग्नेचर. तर म्हणजे इस्टोनियामध्ये 2016 पासून म्हणजे डिजिटल सिग्नेचर याला ऍक्च्युअल सिग्नेचरचं स्टँडिंग दिलं गेलेलं आहे. त्यामुळे इथे कुणी कुठल्याही पेपरवरती जाऊन सिग्नेचर करायची गरजच होत नाही.
तर तुम्ही प्रत्येक म्हणजे ह्याच्याबरोबर त्यांनी काही पब्लिक सर्व्हिसेस ना, म्हणजे जे प्रायव्हेट सेक्टरचे सर्व्हिसेस आहेत, डिजिडॉक ही एक कंपनी आहे, तर त्यांनी हे डिजिटल सिग्नेचर हे सॉफ्टवेअर तयार केलं आणि जे गव्हर्नमेंटनी नंतर अडॉप्ट केलं. तर मग त्यामुळे हे 2 पद्धतीने होतं. एक पिन कोड जो असतो तो तुमचं पब्लिक म्हणजे काय म्हणतात त्याला एक टप्प्याची माहिती वापरण्यासाठी आणि दुसरं तुम्हाला कन्सेंट देण्यासाठी म्हणून डिजिटल सिग्नेचर ते दुसऱ्या पिन कोडनी वापरतात तुम्ही. पण असं दोन्ही म्हणून म्हणजे पिन नंबरच असतात. दुसरी डिजिटल दोन्ही सिग्नेचर pin हा number देखील क्रमांक असतो. म्हणजे दोन्ही जर मी मी चुकत असेल तर मला दुरुस्त करा. म्हणजे समजा तुम्ही एका फार्मसिस्टकडे गेलात आणि तुम्हाला काही औषध हवंय आणि तर तुम्ही हे कार्ड द्यायचं, ते कार्ड त्यांच्या जसं आपलं क्रेडिट कार्ड इन्सर्ट करतात एटीएम मशीनमध्ये, तसं ते इन्सर्ट करणार आणि तुम्हाला जे ऑर्डर हवे ते तुम्ही दिलीत की ती तुमची मेडिकल हिस्ट्रीमध्ये ती रेकॉर्ड होणार. आणि समजा त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला तुमची डिजिटल सिग्नेचरचा वापर करावा लागेल. मग ते पेमेंट असेल किंवा तुमच्या कन्सेंटसाठी. आणि मग तसं झालं तर ती म्हणजे 2 स्टेपमध्ये ती रेकॉर्ड होणार. बरोबर? बरोबर. पण याच्यामध्ये पहिले जे आहे ते तुम्हाला जे तुमचं फार्मसीवाला जो आहे तो इथे ई प्रिस्क्रिप्शन नावाची जी सुविधा आहे, म्हणजे इथे 98% प्रिस्क्रिप्शन तुम्हाला तुमच्या डॉक्टरकडनं ईमेल वरती येतात आणि मग तुम्ही हे कार्ड घेऊन तुमच्या फार्मसीमध्ये जायचं. मग तो फार्मसीवाला जो असतो, इथे प्रत्येक कम्प्युटर असू देल किंवा आयडी कार्ड रीडर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट येतं, त्याच्यामध्ये ज्याला ही चिप इन्सर्ट केली जाते, तिथून तुमचं म्हणजे तुमचं प्रोफाईल मी जसं म्हटलं तसं 2 पद्धतीची माहिती म्हणजे जनरल प्रोफाईल तुमचं त्या फार्मसिस्ट समोर येतं. मग तो फार्मसिस्ट बघतो की तुमचा जो कोणी काय फॅमिली डॉक्टर आहे त्यांनी तुम्हाला आहे. मग त्या प्रिस्क्रिप्शन पद्धतीने जेवढ्या दिवसाची औषधं दिली असतील तेवढी तो तुम्हाला डिलिव्हर करतो. मग तुम्ही जर का ऑलरेडी डायरेक्ट डेबिट लावलेलं असेल तुमच्या दुसऱ्या पिन म्हणजे पिन 2 नी, तर ते आपोआप त्याच्यातून पैसे कट होतात किंवा तुम्ही आपलं साधं सामान्य आपलं बँकेचं एटीएम कार्ड वापरून सुद्धा तुम्ही पे करू शकता. हे जे आहे ते फॉर एक्झाम्पल आता मी इथे भाड्याच्या घरामध्ये राहते. माझं अपार्टमेंट मी रेंट हाऊस, तर इथे जो काय म्हणतात त्याला कॉन्ट्रॅक्ट केलं जातं, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी जेव्हा सिग्नेचर असते तेव्हा माझा मालक त्याची डिजिटल सिग्नेचर पिन 2 वापरूनच सिग्नेचर करतो आणि मी सुद्धा पिन 2 वापरून त्याला ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते सही करून परत देते. असा इथे भाडे करार होतो. त्यामुळे वर्षानुवर्ष मला आठवतं की म्हणजे मी ज्याला डील करत होते त्यावेळेला माझा मालक म्हणाला होता की 5 वर्ष माझ्याकडे याच्यापूर्वी आणखीन एक मुलगी राहायची, पण ती मला म्हणजे आता आठवतच नाही की कारण आम्ही प्रत्यक्षामध्ये 1-2 वेळेलाच भेटलो असू. त्यामुळे इथे लोकांशी काय म्हणतात त्याला प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट हा या म्हणजे ई सुविधांमुळे खूप कमी येतो. म्हणजे आपल्याकडे जसं स्टॅम्प पेपर आणि मग ते नोटराईज करून घ्या आणि मग त्याच्याबरोबर अटेस्टेशन करा, ह्या सगळ्या भानगडी नाहीत. नुसतं तुम्ही एक पिन नंबर टाकला की तुम्ही थेट भाड्याचं घर तुम्ही घेऊ शकता आणि मालकाला न भेटता तिथे जाऊन राहू शकता. सगळं एकमेकांचा चेहरा न पाहता होऊन शकतं. हो, या सगळ्या गोष्टी खूप प्रमाणात होतात. त्याच्या कारणीभूत म्हणजे इथे इस्टोनियन लोक स्वतः सुद्धा हे खूप अभिमानाने सांगतात की इस्टोनियन लोक फार फ्रेंडली नाहीयेत. त्यामुळे तो एक काय म्हणूया आपण त्याला मुद्दा असा असू शकतो की त्यांचा स्वभाव इतका फ्रेंडली नाही किंवा त्यांना असं खूप माणसांची गरज वाटते अशा पद्धतीने सुद्धा इथे गोष्टी नाहीयेत. त्यामुळे पण ह्या सुविधांना कदाचित जास्त काय प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्या जास्त प्रमाणात वापरल्या गेल्या असं आपण पण म्हणजे म्हणू मग तीच शकतो. गोष्ट पोलिसांच्या बाबतीत आहे. कारण सध्या आपल्या महाराष्ट्रात पोलिसांचा विषय खूप गाजतोय. कारण पोलिसांना एक आकडा दिला जातो दर महिन्याला डिपॉझिट करायला. पण तिकडे समजा तुम्हाला पोलीस पकडतात किंवा तुमचं हॉटेल असतं, बार असतो आणि तुम्हाला ते चालवायचं असतं, तेव्हा जी पोलिसांची इंटरफेस असते, तुम्ही एखादा गुन्हा करता तर तेही सगळं तुमच्या कार्डाद्वारे रेकॉर्ड केलं जातं का? हो, इथे सगळं म्हणजे साठी तुम्ही स्वतः हा एक नंबर आहात. म्हणजे इव्हन कुणी पोलीस जर मला पकडत असेल तर इथे प्रत्येक पोलिसाची कार जी आहे पेट्रोलिंग कार्स ज्या आहेत त्या सगळ्या म्हणजे मोबाईल स्टेशननी ट्रॅक केल्या जातात. त्यामुळे कुठे कुठली कार आहे हे इथल्या मेन पोलीस बॉर्डर एजन्सीला म्हणा किंवा मेन पोलीस स्टेशनला सगळ्यांना माहिती असतं की कुठली कार कुठे गेलेली आहे, ती काय करते आहे सध्या. त्यामुळे आणि प्रत्येक पोलीस व्हॅनमध्ये एक कम्प्युटर असतो की जेणेकरून जर मी त्यांना खोटी माहिती देत असेल किंवा तर ह्या सगळी माहिती क्रॉस चेक करू शकतात तिथल्या तिथे ऑन द स्पॉट.
म्हणजे आपल्याकडे काही दिवसापूर्वी नितीन गडकरी म्हणाले होते की वर्षभरात टोलची सिस्टीम ते काढून टाकणार आहेत आणि तुमच्या कारमध्ये जीपीएस ट्रॅकर असेल आणि ती गाडी कुठे फिरते, काय करते, त्याच्यावरूनच तुम्हाला किती टोल भरायचा वगैरे या सगळ्या गोष्टी इस्टोनियात ऑलरेडी वापरात आहेत. नितीन गडकरी साहेबांनी आता जे सांगितलेलं आहे की इव्हन आता लायसन्सिंगची सुविधा जी आहे ती पण आपल्याकडे ऑनलाईन सुविधा येणार आहे. तर ती इस्टोनियाच्या लायसन्सिंगच्या स्तरावरतीच कदाचित असावी, कारण इथे तुम्ही ऍप्लिकेशन पासून ते तुम्हाला म्हणजे लायसन्सचं ऍप्लिकेशन, नंतर रिन्युएशन, हे सगळंच्या सगळं ऑनलाईन केलं जातं. याचा म्हणजे एकच काय म्हणूया त्याला आपण, कॉन्टॅक्ट पॉइंट असा आहे ज्याला ते एक्स रोड्स असं म्हणतात. म्हणजे हा सगळी तुमची सामान्य माहिती जी आहे, जसं मी सांगितलं तुमचं नाव आहे, वय आहे, ही सगळी एका कॉमन डेटाबेसमध्ये शेअर केली जाते आणि ते शेअर करण्याचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याला एक्स रोड्स असं म्हटलं जातं. म्हणजे डिजिटल सिक्युरिटी जी आहे ती डिजिटल सिक्युरिटी ह्या म्हणजे हा कॉमन प्लॅटफॉर्म आहे, जी इस्टोनियाची जी सायबर स्पेस आहे त्याच्यामध्ये हा एक कॉमन शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, जेणेकरून प्रत्येक सुविधा ज्या आहेत त्या म्हणजे समजा काय नोटरीला त्या सुविधा वापरता येतील, त्यातली माहिती वापरता येईल, किंवा टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी त्याला तुम्हाला ती माहिती वापरता येईल. अशा पद्धतीने सगळ्या म्हणजे तुमच्या वापरता येईल सुरुवातीची जे, त्यामुळे खूप वेळेची बचत होते या सगळ्या गोष्टीतून. आणि म्हणून म्हणजे इस्टोनिया किंवा ई सुविधा देण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण वेळेची खूप बचत करणं हा पण यांचा मुख्य उद्देश होता. आपण वैद्यकीय क्षेत्रात येता आणि खास करून जेव्हा तुम्ही तुमचं आरोग्यविषयक सगळी माहिती या अशा डिजिटल कारवर टाकता, तेव्हा त्याच्या सुरक्षेचे, त्याच्या गोपनीयतेचे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे, की प्रत्येकाला वाटतं की आपल्या आरोग्यविषयक जी माहिती असेल ती गोपनीय राहावी. आणि त्यामुळे इस्टोनियातही हा विषय चर्चेला आला असेल, की जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी इंटरनेटवर टाकता, डिजिटली करता, तेव्हा त्याची सिक्युरिटी आणि तुमचा खाजगीपणा, तर या गोष्टी तुम्ही एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून कशा प्रकारे बघता? खरं सांगायचं तर म्हणजे ज्या वेळेला तुम्ही हे ई-आय-डी कार्ड हा जो काही विषय आहे हा एक्सेप्ट करता, त्यावेळेला एका ठराविक प्रमाणामध्ये तुम्ही कन्सेंट देता की तुमची एक ठराविक माहिती जी आहे ती ओपन राहणार आहे, जी अवेलेबल राहणार आहे सगळ्यांना बघण्यासाठी किंवा काय. पण मी जसं म्हटलं तसं की तुमचा जो दुसरा पिन आहे त्याच्याद्वारे तुम्ही ट्रॅक करू शकता की तुमची माहिती कोण बघतं आहे, मग ती कोणी मॅनिप्युलेट केली जात आहे का. जे सायबर काय म्हणतात त्याला इथे कायदे आहेत त्यानुसार ऍक्च्युली ही माहिती खूप. किंवा दुसरं म्हणजे यांनी आता रिसेंटली ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणून जी हे केलेली आहे सायबर सिक्युरिटीसाठी, तर त्याच्याद्वारे हे मुख्यतः म्हणजे ती खूप ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी त्यांनी काय म्हणतात त्याला इंट्रोड्यूस केलेली आहे, की जेणेकरून एका भागामध्ये तुम्हाला बघता येतं की समजा कोण पोलीस, म्हणजे जसं की मला पोलिसांनी पकडलं तर मी जी माहिती देते आहे त्याच्यामध्ये ती माहिती घेतल्यानंतर ती पोलिसांनी व्हेरीफाय केल्यानंतर त्याच्यामध्ये काही मॅनिप्युलेशन तर नाही चाललंय ना, तर हे तुम्हाला पिन 2नी आणि या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीनी हे तुम्हाला करता येतं. आणि जर तसं असेल तर सायबरचे कायदे आहेत इथे, तर त्याच्यामध्ये डेटा मॅनिप्युलेशन किंवा ब्रीच ऑफ डेटा हा जो काही क्लॉज आहे यांच्याकडे, तर त्याच्यानुसार तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. म्हणजे तुमच्या भागात समजा एखादा गुन्हा घडला तर तो कोणता पोलीस अधिकारी तपासतोय आणि तो जो तपासतोय ते तिथे तपासायचा अधिकार आहे का नाही? कारण आपल्याकडे आता आपण बघतोय की कुठेही गुन्हा घडला तरी एकच पोलीस अधिकारी सगळे हाय प्रोफाईल गुन्हे तपासतात. तर हे तुम्ही एक नागरिक म्हणून किंवा एक ई रेसिडेंट म्हणून चेक करू शकता की तुम्ही जरी तुमच्या हातून काही घडलं तरी पोलीस किंवा शासकीय यंत्रणा तुमची जी माहिती बघतायत ती सगळी तुम्हाला देखील कळू शकते की ते कोणती माहिती तुमची बघतायत. आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया, कारण खास करून म्हणजे इस्टोनियाबद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना फारसं माहिती नसतं की अगदी हा देश कुठे आहे, त्याचे शेजारी कोण आहेत, त्याचा इतिहास काय आहे, हे देखील बऱ्याच जणांना माहिती नसतं. कारण जेमतेम 13 लाख लोकसंख्येचा देश आहे. तर तुम्ही गेली 3 वर्षे इथे राहताय, तर काय सांगाल म्हणजे एकूणच आणि जसं आपली चर्चा झाली की जवळजवळ 200 वर्ष हा देश पारतंत्र्यात होता. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाच्या ताब्यात होता जवळजवळ 50 वर्ष. तर एक या देशाची साधारणतः स्थान आणि तिथलं वातावरण आणि एकूणच त्याचा इतिहास याच्याबद्दल आपण संक्षिप्त स्वरूपात काय सांगू शकाल?
ऍक्च्युली इस्टोनिया हा देश सगळ्यात सोपं तो कुठे आहे किंवा काय आहे हे करायचं झालं तर हेल्सिंकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बहुतेक करून फिनलंड हा देश कुठे आहे हे माहिती आहे सगळ्यांना. फिनलंडची जी राजधानी आहे हेल्सिंकी त्याच्यापासून 80 किलोमीटर अंतरावर म्हणजे बाल्टिक सी किंवा बाल्टिक समुद्र हा ओलांडल्यानंतर टॅलिन हे यांच्या राजधानीचं शहर आहे. हं. आणि तिथून साधारणतः 250 किलोमीटर अंतरावर म्हणजे टार्टू ज्या शहरामध्ये मी राहते ते इस्टोनिया काय म्हणतात त्याला अत्यंत 1997 साली जे बाल्टिक स्टेट्स 3 राष्ट्र स्वतंत्र झाली तर त्याच्यातलं इस्टोनिया हे सगळ्यात म्हणजे ते स्वतःला रशियन अँसेस्ट्रीपेक्षा ते स्वतःला फिनिश लोकांचे वंशज असं म्हणतात. त्यामुळे फिनिश आणि इस्टोनियन ही भाषा बऱ्याच अर्थांनी काय म्हणतात त्याला साम्य असणारी भाषा आहे ही. पण त्यांची लिपी ही जी आहे ही मात्र इंग्रजी आहे. इंग्रजी खेरीज त्याच्यामध्ये 3 अक्षरं जास्त येतात आणि झेड हे काय म्हणतात इंग्रजी वर्णमालेतलं अक्षर इस्टोनियन वर्णमालेत नाही आहे. इस्टोनियन भाषेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की जसं इंग्रजीमध्ये अनेक शब्द सायलेंट असतात सॉरी अनेक अक्षर सायलेंट असतात तसं इस्टोनियन भाषेमध्ये कुठलाही अक्षर सायलेंट असत नाही. ते जे लिहितात ते 100% त्याच पद्धतीने बोललं जातं आणि प्रत्येक इस्टोनियन नागरिकाला आपल्या भाषेविषयी प्रचंड प्रेम आहे. कारण तुम्ही जरी तिथे असाल म्हणजे मी याआधी युरोपमध्ये ब्रिटनमध्ये होते तर तिथे असा एक साधारणतः रूल असायचा की तुम्ही 2 नागरिक मध्ये जर का तिसऱ्या नॅशनॅलिटीचा जर का नागरिक आला तर मग इंग्रजी भाषा आहे बोलायचं. त्याच्यामुळे त्या भाषेत बोलायचं. पण इथे असं घडत नाही. जर तुम्ही समजा म्हणजे मी 2 इस्टोनियन असेल आणि त्यांच्यामध्ये मी गेले तर 2 इस्टोनियन लोक त्यांच्यामध्ये बोलताना इस्टोनियन मध्येच बोलणार आणि मग ते मला सांगताना इंग्रजी सांगतील. तर कदाचित त्यांनी म्हणजे अगदी सांगायचं झालं तर जेव्हा रशियन रूलच्या अंडर ही लोक होती त्यावेळेला देखील म्हणजे इस्टोनियन क्रांती इस्टोनियन स्वातंत्र्य लढा हा याच्याविषयी प्रसिद्ध आहे की त्यांनी ब्लडलेस रिव्होल्युशन केलेलं आहे. ते सिंगिंग रिव्होल्युशन म्हणून म्हणतात. म्हणजे ही लोक इस्टोनियन लोक ही 3 महिने केवळ इस्टोनियन भाषेचं सौंदर्य किंवा इस्टोनियन संस्कृतीचं सौंदर्य याच्याविषयी गाणी गायची. त्यामुळे रशियन पोलीस जे होते त्यांना म्हणजे काही गुन्हा केला असं म्हणताच यायचं नाही आणि मग त्यांना ती तुरुंगात डांबणं किंवा त्यांचा छळ करणं या पद्धतीने काहीच घडायचं नाही. आणि पण आणि इस्टोनियन बोलणारे किती लोक असतील? 10 लाख? कारण तसेच जर 25% रशियन वंशाचे लोक धरले तर एकूण जगभरात इस्टोनियन बोलणारे किती लोक असतील? हो म्हणजे 10 लाखाच्या 13 लाख लोकसंख्येपैकी साधारणतः 80% लोक इस्टोनियन आहेत, 20% लोक रशियन आहेत. म्हणजे मग साधारणतः तुम्ही म्हणताय तेच तेवढीच येईल. पण म्हणजे इथे 10 लाख असं इस्टोनियन आणि 10 कोटी मराठी भाषिक. महाराष्ट्राचे किमान म्हणजे अगदी परप्रांतीय धरले तरी 10 कोटी किमान मराठी भाषिक आहेत. पण 10 लाख जे लोक भाषा बोलतात ते स्वतःची मातृभाषा आणि त्याच्यामध्ये शिक्षण आणि त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल इतके कमालीचे आग्रही आहेत. हे तुम्हाला जाणवता का? कारण आपल्याकडे मराठीमध्ये आज महाराष्ट्रात असं अनेकदा दिसतं की 2 मराठी माणसं एकमेकांशी हिंदीत बोलतात किंवा मग इंग्रजीत बोललं की आपल्याला जास्त कळतं असं एक दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर अशी तुलना तुम्ही कधी केली आहे का? नुसतं तेवढंच नाहीये त्यांची म्हणजे इथल्या लोकांना खरं तर खूप आनंद होतो ज्या वेळेला आपण म्हणजे येणारे बाहेरचे नागरिक किंवा परदेशी नागरिक सुद्धा त्यांची अशी इच्छा असते की तुम्ही अगदी काय म्हणतात त्याला बेसिक इस्टोनियन जरी शिकलत ना तरी ते खूप खुश आहेत आणि त्याच्यासाठी इथे प्रयत्न केले जातात कारण प्रत्येक तुमचा जो समजा आता शिक्षणाला येणारे कित्येक विद्यार्थी आहेत ना तर आधी अनेक वर्ष असं होतं की इथे इस्टोनियन भाषेतलं शिक्षण फुकट दिलं जातं सगळ्याच म्हणजे सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्या शाळांपासून सगळ्या ठिकाणी आणि हे जे असतात काय शिकवणारे शिक्षक त्यांना अत्यंत सोप्यात सोप्या पद्धतीने कशी ही भाषा शिकवली जावी याच्याविषयीचं ट्रेनिंग हे खूप आधीपासून देत आलेले आहेत आणि सगळे शिक्षक अत्यंत उत्तम रीतीने इस्टोनियन शिकवतात. खरं पाहायला गेलं तर म्हणजे मला पण काय म्हणूया त्याला आपण बेसिक इस्टोनियन येतं कारण इथल्या प्रत्येक अंश इस्टोनियन मध्येच आहेत.
ज्या तुम्हाला अनेक ठिकाणी म्हणजे तुम्ही जर का सुपर मार्केटमध्ये गेलात, जसे आपले बिग बाजार वगैरे आहेत, तर तुम्हाला इंग्रजी भाषा कुठेही सापडत नाही इथे. त्यामुळे एक कदाचित असं आहे की ह्याच्यामुळे तुम्हाला बेसिक गोष्टी तरी इथे याव्याच लागतात इस्टोनियन भाषेमध्ये. त्याशिवाय असं आहे की साधारणतः 35 वर्षाच्या वरचे सगळ्या नागरिकांना इंग्रजी इतक्या चांगल्या पद्धतीने येत नाही इथे. त्यामुळे तुमचा बस ड्रायव्हर असेल, कंडक्टर असेल, कित्येक डॉक्टर सुद्धा असेल की जे फार तोडकं मोडकं इंग्रजी बोलू शकतात. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेला खूप अशा गोष्टींचं काय म्हणतात त्याला स्ट्रगल करावं लागतं, तर त्यावेळेला मग तुम्हाला काही प्रमाणामध्ये इस्टोनियन येणं हे खूप फायदेशीर ठरतं. तर तुम्ही मराठीबद्दल जे विचारलं तर माझ्या मते आणखीन एक आहे की इस्टोनियन भाषा ही पण इतकी सोपी नाहीये शिकायला. म्हणजे आपण मराठी भाषेबद्दल नेहमी असं म्हणतो की नाही भाषा खूप अवघड आहे, व्याकरण खूप अवघड आहे, तर मग ते सगळ्यांना समजेलच असं नाही. पण इस्टोनियन भाषेविषयी तसंच आहे. म्हणजे म्हणजे सामान्य 2 भाषेमध्ये काय आहे, तर तिथं पण लिंग जे आहे ते म्हणजे पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी याच्यामध्ये पण ते तसंच आहे इस्टोनियन भाषेमध्ये. इस्टोनियन भाषेतलं व्याकरण सुद्धा काही प्रमाणात अवघड आहे. फक्त इथे त्यांनी प्रयत्नपूर्वक असं ठरवून म्हणूया, आग्रहाने म्हणूया किंवा त्यांनी ठरवलेलं आहे की निदान आपल्या भाषेचा आपल्या पद्धतीने होईल तितका प्रसार करायचा. म्हणजे ते कुठे बाहेर जाऊन नाही करत, पण त्यांच्या स्वतःच्या देशामध्ये ते कमालीचे आग्रही. अनेक पुस्तकालय जी आहेत यांच्याकडची किंवा लायब्ररीज, इथे इंग्रजी पुस्तकं खरं सांगायला गेलं तर औषधालाच मिळतात. म्हणजे त्यांचं असं म्हणू शकतो इस्टोनियन भाषा जी आहे तिचं साहित्य खूप समृद्ध आहे. कारण इथली बहुतांश सर्वच्या सर्व पुस्तकांमध्ये 90% पेक्षा जास्त पुस्तकं इस्टोनियन भाषेतच मिळतात. हीच गोष्ट उच्च शिक्षणाबद्दलही आहे का? कारण जनरली आपल्याकडे उच्च शिक्षण इंग्रजीतच असतं आणि मग हा प्रश्न येतो की तुम्हाला जागतिक भाषा शिकली पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला शिकता येत नाही आणि किमान शाळेत मराठीमध्ये शिका. पण तसं कारण 10 लाख लोकांच्या भाषेमध्ये सगळ्या प्रकारची ज्ञाननिर्मिती होणं, सगळ्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध होणं, त्याबद्दल त्यांनी कसं उत्तर शोधून काढलं? यांच्याकडे ती सुविधा आहे. अगदी पीएचडी करणारी लोक सुद्धा इस्टोनियन भाषेतच पीएचडी करतात. म्हणजे काय म्हणूया त्याला आपण सुविधा उपलब्ध केलेली आहे त्यांनी. तुम्ही इंग्रजी पण घेऊ शकता पण आणि इस्टोनियन पण घेऊ शकता. म्हणजे तुमचं काय म्हणूया आपण त्याला प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण पूर्णपणे म्हणजे पीएचडी पर्यंतच्या सगळ्या लेवलचं तुम्ही काय म्हणूया त्याला आपण इस्टोनियन भाषेमध्ये तुम्ही शिकू शकता. तुमचे पीएचडीचे थिसिस, तुमचे पेपर्स म्हणजे रिसर्च पेपर्स आहेत ते सगळे इस्टोनियन भाषेतून प्रसिद्ध होतात. आणि बहुतांशी इस्टोनियन लोक ही इस्टोनियन भाषेतच ते करणं प्रिफर पण करतात. आता ह्याला एकच काय म्हणूया त्याला आपण एक निगेटिव्ह भाग किंवा एक नाण्याची दुसरी बाजू म्हणून आहे की त्यामुळेच ह्या लोकांचं असं आहे की इंग्रजी ज्ञान हे खूप कच्चं आहे आणि त्यामुळे अनेक काय म्हणूया आपण त्याला म्हणजे भाषांतरित करण्याच्या ज्या काही सुविधा आहेत त्या इथे खूप जास्त प्रमाणावर वापरल्या जातात. पण मला वाटतं की एकूणात युरोपियन युनियनमध्येच असं चित्र आहे की लँग्वेज करेक्शन किंवा इंग्लिश लँग्वेज ट्रान्सलेशन ह्या ज्या काही सगळ्या सुविधा आहेत त्या एकूणातच युरोपियन रिजनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात आणि प्रत्येकच देश आपल्या भाषेविषयी कमालीचा आग्रही आहे. आणि पण म्हणजे मला एक गोष्टीबद्दल कुतूहल आहे, कारण 1991 साली जेव्हा म्हणजे सोव्हिएत रशियाचं विघटन झालं आणि हा देश स्वतंत्र झाला आणि तेव्हा इस्टोनियाची परिस्थिती इतकी वाईट होती की धड अन्नधान्य पुरेसं नव्हतं, पेट्रोल शिवाय गाड्या रस्त्यावर थांबून राहिल्या होत्या, म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती. आणि अशा वाईट परिस्थितीतून आज इस्टोनिया जवळजवळ स्पेन आणि इटली यांच्या बरोबरीला, म्हणजे जिथे पर कॅपिटा जीडीपी आणि किंवा इन्कमच्या बाबतीतचा जो विषय असेल त्याच्या बाबतीत आलेला आहे. स्टार्टअप क्षेत्रामध्ये आज तो आघाडीवर. आपण ज्या स्काईपचा वापर करून एकमेकांशी संवाद साधतोय ते स्काईप इस्टोनियामध्ये स्थापन झालेले आहे. अन्य प्रकारच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. तर अवघ्या 30 वर्षाच्या काळात ही एवढी झेप घेणं, आणि मी अशा दृष्टीने विचारतोय कारण इस्टोनिया काय हा एकमेव देश असा नाहीये की जो 1991 साली स्वतंत्र झालाय. अनेक देश तेव्हा सोव्हिएट रशियाच्या तावडीतून मुक्त झाले आणि युरोपियन युनियनमध्ये अनेक देश आले. पण त्यातले अनेक देश आहेत, ग्रीस सारखे देश आहेत, रोमेनिया, बल्गेरिया सारखे देश आहेत की जिथे तुलनेने तेवढी प्रगती नाही झाली. तर इस्टोनियाने जी ही प्रगती साधलेली आहे
त्याच्या मागे त्यांना कुठेतरी एक स्वाभिमान आणि स्वतःची भाषा, स्वतःची संस्कृती याच्याबद्दलचं प्रेम हे दिसतं का सरकारने निवडलेली योग्य धोरणं त्याच्यामुळे हे झालेलं आहे, की याच्याकडे कशा प्रकारे बघता तुम्ही? माझ्या मते सरकारने निवडलेली धोरणं आपण म्हणू शकतो, पण सरकारमध्ये जी लोक गेली ती पण इस्टोनियन भाषेविषयी कमालीचा आग्रह आणि प्रेम असलेलीच लोक गेली. त्यामुळे त्यांना या बाबतीमध्ये सुसूत्रता आणली गेली सगळ्या धोरणांमध्ये किंवा काय म्हणजे इथला कुठलाही म्हणजे व्यक्ती अगदी मोठ्यातल्या मोठ्या पदावरचा किंवा कोणी असेल तो इस्टोनियन भाषेला कुठल्याहीच बाबतीत कमी लेखणार नाही. आणि तो इतक्या उंचीवर का गेला तर मला असं एक जाणवतं की यांच्या ज्या काही म्हणजे इथलं अगदी शालेय शिक्षणात प्राथमिक शिक्षणापासून यांना कम्प्युटर शिकवला जातो. म्हणजे 100% सगळ्या शाळा इस्टोनियातल्या या कम्प्युटर काय म्हणतात त्याला ई स्कूलिंगच आहे इथे. म्हणजे ई कूल त्यामुळे असं काहीतरी म्हणतात त्याला, बरोबर? त्या प्रोजेक्टला काहीतरी म्हणजेच ई स्कूल, कोल इज हा स्कूल. या ओके. हा तर ई कूल जे आहे त्याच्या ते दोन आहेत, जे ई स्टडियम एक आहे आणि ई कोल आहे. म्हणजे शैक्षणिक रेकॉर्ड जे आहेत ते ई कोलनी प्रत्येक म्हणजे त्यामुळे आपण जे प्रगती पुस्तक म्हणतो तसं इथे कुठल्याही मुलाला प्रगती पुस्तक दिलं जात नाही किंवा ते एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जायचं तर घेऊन जायची गरज नाहीये. कारण तुमचा या आयडी कार्डने तुमची सगळी शैक्षणिक प्रगती तुमचे पालक, तुमचे शिक्षक आणि खरं बघितलं तर तुमची म्हणजे काय म्हणतात गव्हर्नमेंट हे सगळेजणी या एकाच प्लॅटफॉर्म विकसित केलेला जो आहे ना ते बघून तुमची शैक्षणिक प्रगती बघू शकतात. आणि आपलं जे आता मूडल हे जे सगळ्या काय म्हणतात जगामध्ये वापरलं जातं शैक्षणिक, तसं यांचं ई स्टडियम म्हणून जे आहे शैक्षणिक माध्यम आहे ते. म्हणजे ती इट्स अ ऑनलाईन एज्युकेशन सिस्टीम जिथे तुम्हाला अभ्यास दिला जातो, तुम्ही त्याच्यावरती पूर्ण करता, तुमचे शिक्षक बघतात. आणि तिथे परीक्षा म्हणजे मला खास करून पुन्हा याचं स्थानिक संदर्भ आहेत, कारण एक इस्टोनियावर एक स्कॉटिश डॉक्युमेंटरी बघत होतो आणि तेव्हा असं म्हटलं जात होतं की स्कॉटिश शिक्षण पद्धती ही युरोपात सगळ्यात चांगली तेव्हा समजली जात होती. आणि आपल्याकडेही अनेक शाळा स्कॉटिश मिशनऱ्यांनी, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेत आणि आपल्याकडचे जे मराठीचे कैवारी सगळे आहेत त्यांची मुलं सगळी स्कॉटिश शाळांमध्ये इथे शिकलेली आहेत. पण इस्टोनियानी मात्र स्कॉटिश मॉडेल न निवडता त्यांनी एक आपल्या पद्धतीने शिक्षणाचं मॉडेल निवडलं आपल्या भाषेमध्ये आणि त्याच्यात त्यांनी शिक्षण दिलं, बरोबर? आणि त्याच्यात परीक्षा न घेता आणि मुलांचं कंटिन्युअस त्यांचं मॉनिटर करून त्यांचे असेसमेंट करून त्यांना पुढे जायचं असं काहीतरी हे वेगळं मॉडेल आहे. हो म्हणजे परीक्षा नाहीयेत असं मी इथे म्हणणार नाही, आहेत त्या परीक्षा, पण त्या परीक्षांना म्हणजे असं खूप आपल्याकडे जितकं स्पर्धात्मक स्वरूप दिलं जातं तितकं स्पर्धात्मक स्वरूप नाहीये. आणि समजा एखादा माणूस म्हणजे एखादा विद्यार्थी जर का समजा तो नापास झाला किंवा कमी राहिला तर त्याला दिले जाणाऱ्या संधी ज्या आहेत म्हणजे मल्टिपल अटेम्प्ट्स दिले जातात. आणि त्याचबरोबर मी एक सांगू इच्छिते की अनेक पद्धतीने त्या परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे समजा मला लिहिण्यामध्ये काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम आहे, मला काहीतरी अडचण आहे लिहिण्यामध्ये, तर त्या परीक्षा ज्या आहेत त्या वाचिक स्वरूपात घेतल्या जातात. समजा वाचिक स्वरूपात मला काहीतरी अडचण येत असेल तर त्या मी प्रेझेंटेशन स्वरूपात देऊ शकते. सो ज्या तुम्हाला ज्या परीक्षा द्यायच्या आहेत ना त्याच्या पण अनेक पद्धती इथे उपलब्ध आहेत, जेणेकरून म्हणजे परीक्षा ही तुम्हाला खरोखरच त्याच्यातलं किती कळलं आहे ह्यावरती आधारित आहे. तुम्ही फक्त परीक्षेच्या पेपरमध्ये म्हणा किंवा काय प्रोड्यूस करता त्याच्यावरती नाहीये. इव्हन ओपन बुक एक्झाम ही खूप कॉमन आहे, पण म्हणजे माझ्या बाबतीत असं खरंच झालेलं. मी ज्यावेळेला एका प्रोजेक्टवरती इथे आलेली आहे आता, तर त्याच्या आधी मला स्टॅटिस्टिक्सचं काही प्रशिक्षण घेणं गरजेचं होतं आणि तो कोर्स मी घेतल्यानंतर परीक्षा होती, मला स्वतःला पण द्यायची होती आणि दॅट वॉज ओपन बुक एक्झाम. पण त्यांनी त्या पद्धतीने पेपर काढला होता की तुम्ही पुस्तकं उघडी ठेवली तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. तुम्हाला जर खरंच काही कळलं नसेल तर तुम्ही ओपन बुक एक्झाम सुद्धा काही उपयोग नाहीये त्याचा. त्यामुळे इम्प्लिमेंटेशन वरती यांचा सगळ्यात जास्त भर आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये इस्टोनिया जगात खूप आघाडीवर आहे. असं म्हटलं तर की तुम्ही 15 मिनिटात कंपनी काढू शकता. आणि आताच मी काही माहिती बघत होतो की जवळजवळ 2300 भारतीयांनी आता इस्टोनियामध्ये कंपनी काढलेली आहे आणि ते इस्टोनियाचे ई रेसिडेंट झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मुकेश अंबानी देखील आहेत, कारण रिलायन्स जिओनी त्यांचं डिजिटल डेटा सेंटर वगैरे सगळ्या गोष्टी इस्टोनियात काढलाय. आणि ज्यांनी ई इस्टोनिया प्रकल्प त्याचं जे CIO होते
ते आता भारतात जिओच्या मदतीने डिजिटायझेशनच्या गोष्टी बघतायत. तर हे बघून तुम्हाला कसं वाटतं? मी या प्रश्नाचा दुसरा भाग करून आपल्या आधार आणि युपीआय आणि या सगळ्या गोष्टींकडे आहे. तर आधी याचं उत्तर द्या, मग मी तुम्हाला एक भारताशी त्याचा कशा प्रकारे स्केल अप करता येऊ शकेल अशाबद्दल विचारेन. इस्टोनियाचे जे म्हणजे काय कोर टीम मेंबर आहेत लिनर वीक, मला वाटतं त्यांनाच हे केलेलं असावं. मुकेश अंबानी आणि शिंझो आबे हे सुद्धा ई रेसिडेन्सी असलेले नागरिक आहेत इस्टोनियाचे. ऍक्च्युली ई रेसिडेन्सी ही जी आहे ना, तर ती कदाचित इज ऑफ डुईंग बिझनेस साठीच त्यांनी काढलेली आहे. कारण त्याच्यानी तुम्हाला फायदा काय मिळतो, तर त्याच्याने तुम्हाला हे कार्ड मिळतं, पर्सनल आयडी कार्ड. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इस्टोनियाची जी सायबर स्पेस आहे, ज्याची मी अत्यंत सिक्युअर मानली जाते जगातली, तर ती यूज करून तुम्हाला तुमचं डेटा सिक्युरिटी आणि हे करून तुम्हाला सगळे बिझनेसेस, कारण ही जी काय म्हणतात त्याला रोड हा जो प्लॅटफॉर्म आहे, जे तुम्हाला सगळी डिजिटल माहिती शेअरिंगचा प्लॅटफॉर्म आहे हा ऍक्च्युली. त्यामुळे तुम्हाला जी 5 मिनिटात जी कंपनी सुरू करता येते, कारण तुमच्या अनेक गोष्टी त्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी फीड केलेल्या असतात आणि त्या एक म्हणजे एक सर्व्हिस प्रोव्हायडर दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडरला लगेच तो वापरू शकतो ती माहिती. त्यामुळे आपल्याकडे एक फाईल घेऊन दुसऱ्या फाईल म्हणजे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जा, दुसऱ्या डिपार्टमेंटकडून तिसऱ्या डिपार्टमेंटकडे जा, ही जी काय म्हणतात त्याला वेळखाऊ प्रोसेस आहे ना, ती अत्यंत कमी होते. इव्हन इथे सगळ्या कॅबिनेटच्या मीटिंग म्हणजे गव्हर्नमेंटच्या मीटिंग ह्या सुद्धा सगळ्या ऑनलाईनच केल्या जातात आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणजे एक अजेंडा तुम्हाला आठवडाभर आधी मिळतो की कुठले कुठले मुद्दे येणार आहेत, काय काय, आणि त्याच्यामध्ये जर का कॉमन मुद्दे असतील आणि ज्याच्यावरती तुम्हाला तुमचं मत फक्त प्रदर्शन करायचंय हो किंवा नाही, आणि मग जे घडतो म्हणजे जे मुद्दे सगळी लोक ऍग्री करतात ती चर्चेला आणलेच जात नाहीत मुद्दे. मग ज्या ह्याच्यावरती तुम्हाला सविस्तर चर्चा हवी किंवा काय, त्याच मुद्द्यांवरती चर्चा घडवली जाते. आज ह्या इस्टोनियाबद्दल कार्यक्रम करायचं एक त्याच्या मागची एक गोष्ट तुम्हाला मी सांगितलेलीच आहे, पण 2013 साली मी महाराष्ट्र टाइम्ससाठी इस्टोनियावर इस्टोनिया लेख लिहिला होता आणि तेव्हा मुद्दा असा होता की तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले आणि आता देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी यांनी आधार योजनेला किंवा त्याच्याबद्दलची जी काही एक शंका होत्या त्या उपस्थित केल्या होत्या, त्याला विरोध केला होता. आणि आज काँग्रेसचे लोक सातत्याने म्हणतात की तुम्ही तेव्हा आधारला विरोध केला होता, आता तुम्ही आधारला पाठिंबा देताय का? पण याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यावर जी त्रिसूत्री भारतात एक त्यांनी हाती घेतलेली आहे, म्हणजे एक आधारचं सार्वत्रिकीकरण, नंतर जनधन योजनेच्या माध्यमातून सगळ्यांना बँक अकाउंट आणि डिजिटल पेमेंट म्हणजे युपीआय की ज्याच्याद्वारे तुम्ही थेट मोबाईलवरनं पेमेंट करू शकाल. हे बरंचसं इस्टोनियाच्या मॉडेलशी साधर्म्य ठेवणार आहे आणि तुम्ही हे या गोष्टींकडे कशा प्रकारे बघता की एक 13 लाख लोकसंख्येचा देश एक असं बेसिक आयटी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून एक झेप घेऊ शकतो, तर त्याच्यापेक्षा 1000 पट जास्त लोकसंख्या असलेला भारत आणि बऱ्याचशा इस्टोनियाच्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक रहिवाशाला एक डिजिटल आयडी नंबर आणि त्या आयडी नंबरशी संलग्न असलेलं त्याचं बँक खातं आणि थेट बँक खात्यात त्याचे पैसे ट्रान्सफर होणं आणि डिजिटली पैसे ट्रान्सफर करणं, तर हे सगळं बघता या मॉडेलवर आधारित भारत किती मोठी झेप घेऊ शकते. म्हणजे भारत आणि इस्टोनियाच्या तुलना करायचा उद्देश नाहीये, पण खास करून भारतीय लोक आपली 5000 वर्षांहून जास्त जुनी असलेली संस्कृती या सगळ्याकडे बघता भारतात ती क्षमता आहे का? भारतामधल्या बौद्धिक क्षमतेबद्दल म्हणजे प्रश्नचिन्ह म्हणजे लावण्याचं काही कारणच नाही, आपल्याकडेही आहे. पण मला असं वाटतं की आपल्याला मानसिक तयारी या बाबतीमध्ये केली पाहिजे. जसं की आपण आता आधार कार्ड म्हणजे आता आधार कार्ड आपल्या पॅन कार्डला लिंक करण्याचं झालं तर त्यावेळेला किंवा ते नंतर पुढे मोबाईलला लिंक करण्याचं झालं त्यावेळेला आपल्या म्हणजे भारतामध्ये असं वारंवार विचारण्यात आलं की मग आमची प्रायव्हसी काय किंवा काय, असं जे आहे ही जी मानसिकता आहे ही मला वाटतं इस्टोनियन गव्हर्नमेंटनी इथल्या लोकांची घडवून आणली की असं नाहीये, आम्ही तुम्हाला पूर्णपणे ट्रान्सपरन्सी किंवा ती पारदर्शकता आणून देऊ, आणि ती त्यांनी करून दाखवली. जर का आपल्याकडे म्हणजे आता नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान जे आहेत ते असा खूप प्रयत्न करतायत, मला असं वाटतं की आणखीन खूप म्हणजे मानसिक
त्या बदलवण्यापासूनच करणं जास्ती गरजेचं आहे. कारण मी जसं म्हटलं तसं की इथे त्यांनी या सगळ्या ई-सुविधा टप्प्याटप्प्याने आणल्या आणि ते नागरिक त्या सुविधा वापरतील असं प्रशिक्षण पण दिलं गेलं. म्हणजे आपल्याकडे मला माहिती आहे की आता SBI कडे पण खूप बँकिंग सुविधा आहेत. पण मला ह्याच्याविषयी खात्री नाहीये की म्हणजे SBI ही बँक ही आपल्याच सगळ्या खातेदारांना ह्या सगळ्या सुविधा वापरण्यासाठी किती प्रोत्साहित करते याविषयी खरंच शंका आहे. पण इथं असं नाहीये. इथं म्हणजे कितीही गबाळा माणूस, कितीही अशिक्षित माणूस, कितीही खरग म्हातारा माणूस जरी आला तरी त्याला ह्या सगळ्या सुविधा वापरण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. म्हणजे इथे टीम आहे. तर तसं जर का आपण करू शकलो म्हणजे आणि ही इथली सगळी लोक खूप मनापासून हे काम करतात प्रशिक्षण देण्याचं. म्हणजे केवळ हा माझा काय म्हणतात त्याला एक व्यवसाय आहे म्हणून नाही करत. त्यांची मनोमन अशी इच्छा आहे की हे खरंच घडावं. तर हा जो काही अप्रोच आहे तर तो आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि मला दुसरं असं वाटतं की म्हणजे हा म्हणजे ह्याविषयी आपल्यामध्ये एक असं पण आहे म्हणजे मी ह्याच्याविषयी थोडी धास्तावलेली आहे की इथे 5 युरोचं करप्शन हे सुद्धा करप्शन खूप मोठं मानलं जातं. त्याच्यासाठी म्हणजे प्रोफेसर असू देत, डॉक्टर असू देत किंवा भारत म्हणजे देशाचा पंतप्रधान असू देत. जर 5 युरोचं पण करप्शन झालं तर त्याच्यातून होणारी सुटका मग ती तुमची काय सार्वजनिक जागेची सफाई असू दे किंवा तर तेवढ्याच तन्मयतेने करतात. पण आता 5 युरो हे जर आपण घेतलं समजा 50 रुपये, 100 रुपये ह्याचं जर करप्शन झालं तर आपल्यासारख्या भारतीय लोकांना त्याचं काही वाटत नाही. तर हे कुठंतरी माझ्या मते चुकीचं आहे आणि तो आपल्याला म्हणजे हा सगळ्या दृष्टिकोनाचा फरक आहे असं मला वाटतं. तर पण आपण म्हणजे आपली मानसिकता इस्टोनियातही सायबर हल्ले झाले होते. रशियाने 2007 साली पूर्ण त्यांचं टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सायबर, पण तरी देखील सरकारने तो मार्ग बदलला नाही. त्यांनी त्याच्यात सुधारणा घडवून आणल्या, आपल्या काय चुका झाल्या त्या लोकांसमोर मांडल्या आणि लोकांनीही ते स्वीकारलं. म्हणजे अशा प्रकारचे रिस्क असून देखील त्यांनी हाच मार्ग पुढे ठेवला. त्याचं कारण असं आहे की मी आधी पण म्हटलं जसं की लिनरविक हे जे आहेत त्यांनी सांगितलं की इस्टोनिया हे जे मॉडेल आहे हे उत्तम झालं इस्टोनियासाठी. त्याचं कारण ती आमची गरज होती आणि आम्ही असंच मॉडेल तयार केलं की जे आम्ही 13 लाख लोकसंख्येला म्हणजे आमच्या देशातल्या लोकसंख्येला आम्ही उत्तम मिळते. आता तुम्ही जसं म्हणालात तसं की ओके आपल्याला तुलना करायची नाहीये पण आपल्याला भारताला जे मॉडेल काय म्हणतात त्याला उपयोगी ठरेल असं बनवणं गरजेचं आहे. आणि भारताचा IT टॅलेंट बघता मला असं अजिबात शंका वाटत नाही की असं बनवलं नाही जाऊ शकत. याच्याविषयी मी आणखीन एक सांगेन की ही जे नुसतं ID कार्ड आहे याचंच त्यांनी कॉन्टॅक्टलेस ऍप्लिकेशन म्हणून पण त्यांनी जे प्रायव्हेट सेक्टर जे आहेत मोबाईल ID आहे किंवा त्याच्यानंतर स्मार्ट ID ऍप्लिकेशन हे जी प्रायव्हेट सेक्टर मधून पेटंटेड टेक्नॉलॉजी जी आली ती फार मोठ्या मनाने गव्हर्नमेंटनी स्वीकार केली आणि त्याची सायबर सिक्युरिटी किंवा त्याचं पूर्ण निरीक्षण केल्यानंतर त्यांनी खुलेपणाने त्याचं स्वागत केलं. तर हे पण आपल्याकडे जे काय म्हणतात म्हणजे इथे खाजगीकरण आणि सरकारी सुविधा यांचं एक छान काय म्हणूया त्याला आपण दोघांनी एकमेकांचं छान स्वागत केलं. म्हणजे आता माझ्याकडे स्मार्ट आयडीचं जे ऍप आहे ते ऍक्च्युली हे जे 2 पिन आहेत हे 2 पिन कॉन्टॅक्टलेस मोडमध्ये तुम्हाला वापरता येतात. म्हणजे तुम्ही केवळ ते पिन म्हणजे ते ऍप तुम्ही डाउनलोड केलं तर तुमचा जो काय म्हणूया आपण हा जो पर्सनलाइज डेटा आहे म्हणजे ते एन्क्रिप्टेड टेक्नॉलॉजीनी ते सगळा तुमचा डेटा हे करतात आणि मग तुम्ही केवळ मोबाईलवरती फक्त एंटर करून तुम्ही ते पेमेंटसाठी कुठल्याही सुविधा कुठेही वापरू शकता. धन्यवाद प्रियाजी. आजचा हा विषय थोडा वेगळा होता पण तो घेण्यामागचा माझ्या मनात अनेक उद्देश होते. जसे की जिथे महाराष्ट्रामध्ये मुख्यतः आपली राजकीय चर्चा होते ती भाषिक अस्मिता, प्रांतीय अस्मिता, मराठी माणसावर होणारा अन्याय आणि या सगळ्या विषयावर चर्चा करत असताना आपण जेव्हा अन्य देशांमध्ये बघतो की जिथे ते देश तिथली त्यांची भाषा, त्यांची संस्कृती याच्याबद्दल आग्रही असतात. देश छोटा असतो, आपल्यासारखीच पारतंत्र्यातनं ते समोर आलेले असतात आणि तरी देखील स्वतःबद्दल एक रडत न राहता काहीतरी घडवून दाखवायचं आणि जगासमोर आदर्श निर्माण करायचं असं एक उदाहरण जे आपण एरवी सिंगापूरकडे बघतो, इस्रायलकडे बघतो, साऊथ कोरियाकडे बघतो, तसंच एक उदाहरण इस्टोनियानी घालून दिलेलं आहे. आणि आज ज्या संख्येने भारतीय तिथे
जातायत, कंपन्या प्रस्थापित करतायत, ते बघता मला असं वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टी आपण आपल्याकडे उभे करू शकू आणि त्याच्यातनं एक लोकांचाही विकास होऊ शकेल आणि एक भारत तंत्रज्ञान दृष्ट्या अधिक अग्रेसर होऊ शकेल. धन्यवाद प्रियाजी, आज आपण इथे आलात आणि MH48 चॅनलसाठी संवाद साधलात. गेले काही महिने मी हा विचार करत होतो की केवळ MH48 हा एक प्लॅटफॉर्म व्हावा आणि याच्यातनं जे व्हिडिओ बघतात त्यांनी देखील त्याच्यात सहभागी व्हावं. त्या राजकीय चर्चा असू शकतील, त्या अशा प्रकारच्या थोडंसं तंत्रज्ञान आणि इतिहास अशा प्रकारच्या चर्चा असू शकतील. पण आपण आलात आणि त्याच्यामुळे या गोष्टीची सुरुवात झाली आणि अशा प्रकारे अन्य दर्शकही ज्यांना काही सांगायचंय, ज्यांना काही शेअर करायचंय, ज्यांच्याकडे काही सांगण्यासारखं आहे, ते लोक या चर्चांमध्ये सहभागी होऊ शकतील. पुन्हा एकदा धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा MH